नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 1377 पदांची परमनंट जॉबची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. त्याची लास्ट डेट 30 एप्रिल ठेवण्यात आलेली होती. तर मित्रांनो, त्याची लास्ट डेट आता वाढवून 7 मे 2024 करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात होती मित्रांनो, आपल्याला माहीत असेल NVS म्हणजेच नवोदय विद्यालय समिती, शिक्षा मंत्रालय, स्कूल शिक्षा व साक्षरता विभाग, भारत सरकारचा हा परमनंट जॉब तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहून देखील भेटतो आहे. महाराष्ट्रामध्ये देखील याचे एक्झाम सेंटर असणार आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो, जागा जर आपण बघितल्या तर पहा, फिमेल स्टाफ नर्सच्या जागा भरल्या जात आहेत 121. 1377 टोटल वॅकेन्सी आहेत मित्रांनो. तर तुम्ही महाराष्ट्रामधून परीक्षा देऊ शकता. ऑल इंडियामध्ये कुठेही तुम्हाला जॉब भेटणार आहे. जे मित्रांनो नवोदय विद्यालय आहेत त्या ठिकाणी मित्रांनो हा जॉब असणार आहे, परमनंट जॉब असणार आहे. 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व भत्ते देखील या ठिकाणी भेटणार आहेत. तर तुम्हाला पुन्हा एकदा संधी आहे. ज्यांनी अर्ज केलेले नाही आहेत त्यांच्यासाठी लास्ट डेट मित्रांनो काल संपलेली होती, 30 तारीख होती. आता ही वाढवून 7 मे 2024 मित्रांनो करण्यात आलेली आहे. तर तुम्ही मित्रांनो नक्की या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. ज्यांनी मित्रांनो फॉर्म भरले नाहीत त्यांनी फॉर्म भरून घ्या. वेबसाईट पुन्हा एकदा चालू झालेली आहे. तर पहा, फिमेल स्टाफ नर्सची पदं 121 यामध्ये भरली जात आहेत. ज्यांचं BSc नर्सिंग वगैरे झालेलं आहे त्यांना या ठिकाणी संधी आहे. त्याच्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी पद आहेत, 5 पद आहेत मित्रांनो. ऑडिट असिस्टंटसाठी 12 पद आहेत. याच्यामध्ये फक्त BComवरती मित्रांनो ही जागा भरली जात आहे. त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरची पद आहेत मित्रांनो, 4 जागा आहेत. इंग्लिश आणि हिंदी ज्यांचा मेन सब्जेक्ट आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये त्यांना संधी आहे. लीगल असिस्टंट ज्यांचं LLB वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे. स्टेनोग्राफर 10वी-12वी पासवरनं तुम्ही स्टेनो या ठिकाणी टायपिंग करू शकता, तर 23 जागा आहेत. कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रुप Cची पोस्ट आहे मित्रांनो, 2 जागा भरल्या जात आहेत. केटरिंग सुपरवायझर ज्यांचं हॉटेल मॅनेजमेंट वगैरे झाले त्यांच्यासाठी संधी आहे, 78 जागा आहेत. त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, त्याचबरोबर मित्रांनो ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट म्हणजे 2 केडर आहेत. याच्यामध्ये 360 + 21 जागा आहेत. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जवळपास 380+ वॅकेन्सी जी आहेत फक्त 12वी पासवरती भरल्या जात आहेत. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या पदासाठी तुम्हाला पेमेंट देखील मित्रांनो जवळपास 60-70 हजार या ठिकाणी जातो मित्रांनो, प्लस भत्ते तुम्हाला या ठिकाणी भेटतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन कम प्लंबरची जागा आहेत 128, ज्यांचं ITI झालेलं आहे वायरमॅनमधून वगैरे त्यांच्यासाठी संधी आहे. लॅब अटेंडंटची पोस्ट आहे मित्रांनो, खूप चांगली संधी आहे. 161 जागांसाठी तुमचं 12वी झालेलं आहे सायन्समधून तर तुम्हाला इथं संधी आहे. किंवा लॅब टेक्निशियन किंवा लॅब अटेंडंटसाठी जे लागणारं लॅबोरेटरी टेक्निशियनचं सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे आहे, तर तुम्ही तेव्हा देखील अप्लाय करू शकतात. किंवा फक्त 12वी सायन्स आहे तुमच्याकडं तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर बघा, मेस हेल्परची वॅकेन्सी आहे मित्रांनो, 442 टोटल जागा आहेत मेस हेल्परसाठी. 10वी पास पाहिजे. 10वी नंतर मात्र तुम्ही या ठिकाणी मेसमध्ये जर काम केलेलं आहे, कुठल्या मेसमधला तुम्हाला जर एक्सपिरियन्स आहे तर 442 जागा त्या पदासाठी भरल्या जात आहेत, तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफची पोस्ट आहे पहा, 19 जागा भरल्या जात आहेत. फक्त 10वी पासवरती तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर ह्या सर्व जागा ज्या आहेत मित्रांनो नॉन टीचिंगच्या आहेत, कारण की हे विद्यालय आहे, स्कूल आहे मित्रांनो. एक स्कूलमध्ये वॅकेन्सी भरली जात आहेत. त्या ठिकाणी टीचरच्या देखील वॅकेन्सी निघतात, परंतु सध्या नॉन टीचिंगच्या वॅकेन्सी या ठिकाणी निघालेल्या आहेत. खूप दिवसानंतर वॅकेन्सी आलेली आहे मित्रांनो, नक्की इथे अप्लाय करू शकतात. आणि यांनी लास्ट डेट देखील तुम्हाला वाढवून दिलेली आहे. आणि या पदांसाठी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर देखील असणार आहे. महाराष्ट्रामधील महत्त्वाच्या सिटीजमध्ये त्यांनी एक्झाम सेंटर ठेवलेलं आहे, जसं की नागपूर, रत्नागिरी, नाशिक, अमरावती, त्यानंतर पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी मित्रांनो हे एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. आणि याची परीक्षा जी असणार आहे मित्रांनो फक्त एकच परीक्षा तुमची होणार आहे. आणि ज्याच्यामध्ये सिलेबस जर पाहायला मित्रांनो तो खूप सोपा सिलेबस आहे. तुम्ही जो अभ्यास सध्या करता मित्रांनो या ठिकाणी सरळ सेवेचा त्याच पद्धतीने, जसं की मल्टीटास्किंग स्टाफ जे 10वी पासवरती पद भरलं जातं, या पदासाठी जर बघितलं तर लँग्वेज टेस्ट होणार आहे याच्यामध्ये, इंग्लिश आणि हिंदीची. त्यानंतर जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्सवरती प्रश्न आहेत. आणि बेसिक कॉम्प्युटर ऑपरेशन, गणिताचा याच्यामध्ये समावेशच नाही, गणित बुद्धिमत्ताचा समावेश नाही मित्रांनो. 100 प्रश्न 100 मार्कासाठी 2 तासाचा वेळ तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे. तर असा सिलेबस आहे पहा. आणि फीज तुम्हाला मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी, OBC प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे. SC ST PWDसाठी 500 रुपये मात्र फीज ठेवण्यात आलेली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्हाला त्या महत्त्वाच्या सिटीजमध्ये एक्झाम सेंटर असणार आहे. महाराष्ट्रामधील तुम्ही त्या सिटीजमध्ये राहताय किंवा जवळपास राहताय तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम देऊ शकता. एकच एक्झाम होणार आहे, त्याच्यामुळे नक्की इथं तुम्ही अप्लाय करू शकतात.
कारण की हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा डायरेक्टली जॉब तुम्हाला भेटतो आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये पेमेंट तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये भेटत असतो. तर पुन्हा एकदा संधी आलेली आहे मित्रांनो. लास्ट डेट वाढवलेली आहे. ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलं नाही, ज्यांचे करायचे राहून गेलेले होते, त्यांनी नक्की अप्लाय करून घ्या 7 मे 2024 याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.